इथे इयत्ता 5वी द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर आहे। परिसर अभ्यास भाग 1 व 2 यावर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे। एकूण 40 गुणांवर आधारित पेपर आहे। तर तुम्ही ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघा, पूर्णपणे सोडवलेली आहे। पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा कोणत्याही 3। कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात। माणूस विचारक्षम असतो तसाच तो डॅशचं उत्तर मला सांगायचंय। निरायमतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते। जठर हे पिशवी सारखे इंद्रिय असते। जोड्या लावायच्यात। फुफ्फुसे, श्वसन संस्था, हृदय, रक्ताभिसरण, मेंदू, चेतना संस्था। चूक की बरोबर मध्ये बघा। जैवविविधता जपणे आवश्यक आहे, बरोबर। स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही, हेही बरोबर आहे। पावसाचे पाणी वर्षभर मिळते, चूक। आणि जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत जाते, ही चूक आहे। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही 3। अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? वाळवणे, उकळणे, हवाबंद आणि डब्यात ठेवणे। हव्यास म्हणजे काय? तर हव्यास म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचंय। तिसरा आहे, निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थेमध्ये आढळते? तर वायू, स्थायू आणि जल अवस्थेमध्ये आढळते। आणि रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत? बघा, नावे लिहा। जीवनसत्वे A, B, C, D, E आणि K। प्रसार माध्यमे आहेत दूरदर्शन, इंटरनेट, रेडिओ। पिष्टमय पदार्थ आहेत चपाती, भाकरी, ब्रेड, इडली, साखर इत्यादी। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 4। वाहतुकीचे 4 फायदे लिहा। 1 म्हणजे कामे जलद गतीने होतात, वेळ व श्रमाची बचत। 3 व्यापार वाढीस चालना मिळते। 4 पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिवान झाल्या आहेत। दुसरा प्रश्न आहे, जल व्यवस्थापन कशाला म्हणतात? याचं उत्तर आहे, पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे या पद्धतीमुळे पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होईल ही सोय करणे म्हणजे जलव्यवस्थापन होय। रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? त्याचं उत्तर आहे, राग वारंवार येत असेल तर रागाचे दुष्परिणाम होतात। आपण रागीट व हट्टी होतो। समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते। डोकेदुखी, निरुत्साह, निद्रानाथ या समस्यांना सामोरे जावे लागते। 4 अनुवंशिकता म्हणजे काय? आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता म्हणतात। 5 आहे, दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? याचं उत्तर आहे, 1 जनावरांना चारा पाणी मिळणे कठीण होते। 2 माणसांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळत नाही व विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो। 6वा प्रश्न, तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते? याचं उत्तर आहे, तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात, व्रणांच्या जखमा होतात, काही दिवसांनी गाठी होतात, जखमा भरून निघल्या नाही तर शेवटी तोंडाचा कर्करोग होतो। आता पुढचा पेपर आहे परिसर अभ्यास भाग 2 वरती। याचं उत्तर बघा। शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता। 2 नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती। आणि 3 महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे। जोड्या लावामध्ये प्रश्न आहे, दगडाचे हत्यारे अश्मयुग, तांब्याचे हत्यारे ताम्रयुग, लोखंडाचे हत्यारे लोहयुग। आता एका वाक्यात उत्तरे लिहायची। 3 मार्कांसाठी प्रश्न होता। एका वाक्यात उत्तर लिहा। 4 गुणांसाठी प्रश्न आहे, फक्त 4 सांगितलेत आपल्याला। पशुपालन म्हणजे काय? पाळीव प्राण्यांपासून दूध, दुभते व कष्टाची कामे करून घेणे। कोणते पाळीव प्राणी माणसाला उपयोगी असतात? गाय, बैल, कुत्रा, मांजर, मेंढी। 3 नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? शेती व पशुपालन करणे ही जीवन पद्धती झाली, शिकार करणे पूरक साधन बनले। अश्मयुगाच्या काळाचे कोणते 3 कालखंड आहेत? तर पुराश्मयुग, नवाश्मयुग व मध्याश्मयुग हे 3 कालखंड आहेत। इजिप्तच्या राजांना काय म्हणतात? इजिप्तच्या राजांना फॅरो म्हणतात। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणते 3। 6 गुणांसाठी आपण सगळे प्रश्न इथे सोडवलेत। हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? तर या संस्कृतीच्या नगराची रचना आखी होती। एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या चौकोनी जागेत घरे बांधली जायची। आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? तर आघात तंत्राने मानवाने तोड हत्यारे तयार केली। एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र म्हणतात। 3 कोणत्याही 5 पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा। गाय, दूध दुभते, कुत्रा, राखण करणे, बैल शेतीसाठी उपयुक्त, कोंबड्या, अंडी व मांस। 4था प्रश्न आहे, मानव एके ठिकाणी दीर्घकालीन मुक्काम करू लागला। त्याचं उत्तर आहे, दीर्घकाल पुरेल एवढे अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे त्यामुळे सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही व सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही, म्हणून मानव एके ठिकाणी दीर्घकालीन मुक्काम करू लागला। इथे ही प्रश्नपत्रिका संपली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। ऑल द बेस्ट।